ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. घराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं. आता फॉर एन एक्झाम्पल, कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती. बीड मधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय. काय संबंध, काय दोन गोष्टींचा? आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर. ही माझी आई रात्रभर झोपली नाही, 1.5 महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा भाऊ, यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला, सगळे अकाउंट्स डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय. समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलीची, ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळेजण हे समजू शकता. तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी. बेसलेस जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा. त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही उडवत आहात, महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का? कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारण्याच्या तुकड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो, याचा तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही, स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. पाणी आणि